घेणारी कर्तबगार स्त्री. साम्राज्यामध्ये साम्राज्याच्या जबाबदाऱ्या. आणि एक वाक्य तर मला आज खूप आवडलं रेडिओवरचं, की जनतेप्रती वात्सल्य. वात्सल्य फक्त आईच लेकरावर करू शकते. जनतेप्रती वात्सल्य भाव असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. आताच मी 2-3 महिन्यापूर्वी इंदोरला जाऊन यांचं सगळं बघून आले. वाचन सगळ्या माझ्या मैत्रिणी खूप फोटो कुंभवत्या. मी त्या सगळ्या लिहिलेल्या गोष्टीचे चित्र काढून आणून त्याचा अभ्यास केला. साम्राज्यवादी आणि शिवरायांसारख्याच रयतेसाठी किंवा जनतेसाठी रात्रंदिवस स्वतःला वाहून घेणारी ही व्यक्ती. आणि त्यांना एकच माहिती होतं, आपल्या भांडारामध्ये म्हणजे जे ह्या त्यांच्या तिजोरीत जे काही संपत्ती आहे ती सगळी समाजाची आहे, ती आपली नाहीये. हे एवढं पटलं पाहिजे, हे एवढं डोक्यात आलं पाहिजे. आणि त्याचा वापर जनतेच्या विकासासाठी केला. आणि मग सरांनी महाराजांनी सांगितलं की शिवभक्त होत्या, जीर्णोद्धार केला. मला त्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने नाही करता येणार, पण मला वाटतं की माझं प्रोफेशन जे आहे नर्सिंग प्रोफेशन, फ्लोरेन्स नाइटिंगेल एका राजकुमारीने सुरू केलेलं आहे. आणि मी जेव्हा सेवा करते त्याचा वेगळाच आनंद आहे. 3-4 सरांना विचारा, सर 6 ला येतात, मी निवांत 5 पर्यंत घरी येते. माझी ड्युटी 2 ला संपते. निवांत येते मी, कारण मला हे काम करायचे असतात. ऍडमिट व्हायला डिलिव्हरीची आपल्या गावातली कुठलीही महिला आली, फोन करून सांगते, जाऊन बघते, कंडिशन काय आहे, ठीक आहे, नॉर्मल डिलिव्हरी. मला खूप मोठी जबाबदारी पडली. मी स्वतः जाऊन एवढं करू शकत नाही जेवढी लहानपणी करायची, पण मी बरोबर यंत्रणा लावते. त्या रंजनाताईचं जाहीर आभार मानते की त्या माझ्या परिस्थिती आहे. त्यांनी आपल्या गावात येते काय विठ्ठल, त्यांचं नाव विठ्ठल केलेले, खूप सारी त्यांनी मदत केलेली आहे. आणि त्यांच्याकडचा कोणी आलं तर त्या पळत जातात. एव्हा सगळ्या लोकांसाठी त्या पळतात. आता त्या माझ्या पर्सनल हँड आहेत. आणि तुमची सेवा करताना मला जो आनंद मिळतो तो आनंद मला इतर गोष्टीत कशातच मिळत नाही. पुन्हा गोष्ट एक सांगते, माझी मुलगी ह्याच गावची कन्या आहे आणि ती पण डॉक्टर झाली आहे. आणि तिचा स्वभाव तर माझ्यापेक्षा 100 पटीने चांगला आहे. आमच्या घरी किती लोकांची वर्दळ असते, माझ्या वेळ हजरीत तिचा आदर सत्कार सगळ्या लोकांचा करायचा. आणि तिचं कम्युनिकेशन तर खूप गोड आहे. योगायोगाने मला जे जावई मिळाले ते सुद्धा ह्याच गावात त्या कन्येचा मुलगा आहे. ही मोठी माणसं आहेत ना, नाही कसं. आमच्या ज्या मोठ्या अक्का होत्या त्यांच्या मुलाला आम्ही आमची मुलगी दिली. आणि मुलगा आज या मातीतून निर्माण झालेल्या एका कन्येच्या पोटी जन्म घेतलेला हिरा. मी तर कमी आहे, दिल्ली सारख्या ठिकाणी जाऊन अनेक लोकांना सेवा देणारा माझा जो जावई आहे, निश्चित परतीने कधी आल्यानंतर गावकऱ्यांची सेवा करणार आहे. तिसरं